पहाटेची वेळ आहे. आळंदी अजून शांत आहे. रस्त्यावर फारशी हालचाल नाही, पण या शांततेमध्ये एक वेगळीच ऊर्जा दडलेली आहे. कारण आज इथून हजारो लोक एका प्रवासासाठी निघणार आहेत. कोणी अनेक वर्षापासून या परंपरेचा भाग आहे, कोणी आपल्या आई वडिलांकडून ही श्रद्धा घेऊन आला आहे आणि कोणी पहिल्यांदाच या अनुभवाचा भाग होणार आहे. हातात भगवा झेंडा, गळ्यात तुळशीची माळ आणि ओठावर एकच नाव, विठ्ठल 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 विठ्ठल. बाहेरून पाहिलं तर कदाचित ही फक्त एक मोठी गर्दी वाटेल, पण प्रत्येक व्यक्तीच्या मनात एक वेगळी कथा आहे. कुणासाठी ही श्रद्धा आहे, कुणासाठी ही परंपरा आहे आणि कुणासाठी हे आपल्या मुळांशी जोडलेलं नातं आहे. ही आहे आळंदी ते पंढरपूर जाणाऱ्या आषाढी वारीची कथा. या प्रवासाची सुरुवात होते आळंदीपासून. इंद्रायणी नदीच्या काठी वसलेले हे छोटेसे गाव आज लाखो लोकांच्या श्रद्धेचं केंद्र आहे. कारण ही भूमी आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची. 13व्या शतकातील महाराष्ट्र एक असा काळ होता जेव्हा ज्ञान आणि अध्यात्म सामान्य माणसापर्यंत सहज पोहोचत नव्हतं. संस्कृतीमधील ग्रंथ सामान्य लोकांना समजणे कठीण होते. अशा काळात एक तरुण संत पुढे आले, ज्ञानेश्वर महाराज. अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी भगवद्गीतेचा अर्थ सामान्य माणसाला समजेल अशा मराठी भाषेत सांगितला. हीच होती ज्ञानेश्वरी. पण ज्ञानेश्वर महाराजांचं मोठेपण फक्त त्यांच्या ज्ञानात नव्हतं, त्यांच्या विचारामध्ये होतं. त्यांनी सांगितलं, ईश्वराला शोधण्यासाठी फक्त मोठ्या गोष्टींची गरज नाही. मनात प्रेम असेल, प्रत्येक जीवाबद्दल आदर असेल, तर तिथेच देवाचा अनुभव येतो. म्हणून शेकडो वर्षानंतरही लोक त्यांना फक्त संत म्हणून नाही, तर प्रेमाने म्हणतात माऊली. माऊली माऊली म्हणजे आई. एक असा आधार जिथे प्रेम आहे, आपलेपणा आहे आणि जिव्हाळा सुद्धा. आज आळंदीहून निघणारी पावले फक्त संतांच्या पादुका घेऊन जात नाहीत, ती घेऊन जाते त्यांचे विचार, त्यांची शिकवण आणि भक्तीचाच तो मार्ग जो अनेक पिढ्यांना जोडत आला आहे. कारण हा फक्त एका संताचा इतिहास नाही, हा एका विचाराचा आजपर्यंतचा प्रवास आहे. आळंदीपासून सुरू झालेली ही भक्तांची वाट एका संताच्या विचारापुरती थांबली नाही. या प्रवासाला आणखी एक आवाज मिळाला. तो आवाज होता संत तुकाराम महाराजांचा. देहू इंद्रायणी नदीच्या काठी बसलेलं एक छोटंसं गाव. याच भूमीत जन्म झाला संत तुकाराम महाराजांचा. जर ज्ञानेश्वर महाराजांनी सामान्य माणसासाठी ज्ञानाचा मार्ग सोपा केला, तर तुकाराम महाराजांनी त्या सामान्य माणसाच्या मनातील भावना शब्दामध्ये मांडली. त्यांचे अभंग म्हणजे फक्त देवाची स्तुती नाही, त्यामध्ये आहे माणसाचं आयुष्य, त्याचे दुःख, त्याचे प्रश्न, त्याची आशा आणि विठ्ठलावरचा अपार विश्वास. कधी ते विठ्ठलाशी अगदी जवळच्या व्यक्तीसारखे बोलतात, कधी आपल्या मनातील वेदना व्यक्त करतात आणि कधी समाजाला माणुसकीचा मार्ग दाखवतात. म्हणूनच शेकडो वर्षानंतरही त्यांचे अभंग आजही लोकांच्या ओठावर आहेत. कारण ते फक्त एका काळाची गोष्ट सांगत नाहीत, ते प्रत्येक काळातील माणसाच्या मनाशी जोडले जातात. आज वारीमध्ये जेव्हा हजारो लोक एकत्र म्हणतात ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, तेव्हा तो फक्त दोन संतांचा जयघोष नसतो, तो महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेला दिलेला मान असतो. आषाढ महिना जवळ आला की महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये एका विशेष प्रवासाची तयारी सुरू होते. आळंदी आणि देहू येथून संतांच्या पादुका पालखीत विराजमान होतात आणि मग सुरू होतो पंढरपूरकडे जाणारा प्रवास. पण पालखी म्हणजे फक्त एक सजवलेली रचना नाही, वारकऱ्यांसाठी तिचं महत्व खूप खोल आहे. या पालखीत असतात संतांच्या पादुका. त्या पादुका म्हणजे केवळ पूजेची वस्तू नाही, त्या आठवणी आहेत की ज्या मार्गावर संत चालले, त्या मार्गावर आपणही चालण्याचा प्रयत्न करायचा आहे. या प्रवासात प्रत्येक गोष्टीला एक अर्थ आहे. समोर चालणारा भगवा ध्वज तो भक्तीचा आणि मार्गदर्शनाचा प्रतीक आहे. टाळ मृदुंगाचा आवाज तो हजारो पावलांना एक लय देतो आणि दिंडी ही या प्रवासाची खरी ओळख आहे. दिंडी म्हणजे वारकऱ्यांचा एक समूह, पण प्रत्यक्षात ती फक्त लोकांची गर्दी नसते, ती एक छोटी कुटुंबासारखी असते. एकमेकांची काळजी घेणे, एकत्र चालणे, एकत्र भजन करणे आणि सुखदुःखात सोबत राहणे ही दिंडीची खरी भावना आहे. वारीमध्ये काही काळासाठी अनेक भेद मागे राहतात. कोणी श्रीमंत, कोणी गरीब, कोणी कोणत्या गावातून आलेला, यापेक्षा महत्वाचं होतं सगळे एकाच दिशेने चालत आहे. वारीमध्ये काही क्षण असे असतात जे शब्दांनी पूर्ण समजावून सांगता येत नाही. त्यापैकी एक म्हणजे रिंगण. हजारो वारकरी एका मैदानात एकत्र येतात, एक वर्तुळ तयार होतं आणि सगळ्यांच्या नजरा एका क्षणाची वाट पाहत असतात. मग येतो मानाचा घोडा. तो त्या रिंगणातून धावत जातो. त्याचा वेग, उडणारी माती आणि हजारो लोकांच्या चेहऱ्यावरची भावना, हे दृश्य वेगळाच अनुभव देऊन जातं. वारकरी परंपरेनुसार हा घोडा संतांच्या उपस्थितीचं प्रतीक मानलं जातं. म्हणून अनेक भक्त त्या मातीला श्रद्धेने स्पर्श करतात. बाहेरून पाहणाऱ्याला कदाचित हा फक्त एक कार्यक्रम वाटेल, पण वारकऱ्यांसाठी हा त्यांच्या श्रद्धेचा एक क्षण असतो. असा एक क्षण जिथे परंपरा, भावना आणि भक्ती एकत्र अनुभवायला मिळते. अनेक दिवसांचा प्रवास, शेकडो किलोमीटरची वाटचाल आणि हजारो पावलांचा थकवा, हे सगळं घेऊन वारकरी शेवटी पोहोचतात पंढरपूरला.
चंद्रभागा नदीच्या काठी बसलेलं हे शहर महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचे एक मोठं केंद्र आहे. पण एक प्रश्न अनेकांना पडतो, या प्रवासाचा शेवट इथेच का? विठ्ठलासाठी एवढे लोक का चालतात? कारण वारकऱ्यांसाठी विठ्ठल म्हणजे फक्त मंदिरात उभी असलेली एक मूर्ती नव्हे, तो एक जिव्हाळ्याचा संबंध आहे. कोणासाठी तो आईसारखा आधार आहे, म्हणून भक्त प्रेमाने म्हणतात विठ्ठल माऊली. कोणासाठी तो मित्र आहे, कोणासाठी आयुष्यभराची सोबती, आणि कोणासाठी दुःखाच्या वेळी मनाला आधार देणारी एक शक्ती. म्हणूनच अनेक वारकरी विठ्ठलाकडे फक्त काही मागण्यासाठी जात नाही, ते जातात आपलं मन त्याच्या समोर ठेवण्यासाठी, मोकळं करण्यासाठी. कदाचित म्हणूनच वारीचा प्रवास मंदिरापर्यंत पोहोचण्यापेक्षा मोठा आहे, कारण या प्रवासात माणूस स्वतःमध्येही काहीतरी शोधत असतो. विठ्ठलाच्या परंपरेशी जोडलेली एक प्रसिद्ध कथा तुम्हाला कदाचित माहित असेल, ती आहे भक्त पुंडलिकाची. वारकरी परंपरेतील कथेनुसार पुंडलिक आपल्या आई वडिलांची मनापासून सेवा करत होता. त्याच्यासाठी ती सेवा म्हणजे सर्वात मोठी भक्ती होती. असं सांगितलं जातं की भगवान त्याला भेटायला आले, पण त्यावेळी पुंडलिक आपल्या आई वडिलांच्या सेवेत मग्न होता. त्याने देवाला थोडा वेळ थांबण्याची विनंती केली आणि एक वीट पुढे केली. कथेनुसार भगवान त्या विटेवर उभे राहिले आणि तेच रूप पुढे विठ्ठल म्हणून पूजिलं जाऊ लागले. या कथेमागचा संदेश खूप सुंदर आहे. भक्ती म्हणजे फक्त पूजा किंवा मंदिरात जाणं नाही, आपल्या जवळच्या माणसाची सेवा करणं, प्रेमानं वागणं आणि माणुसकी जपणं, ही सुद्धा भक्तीच आहे. एवढा मोठा प्रवास, एवढी मोठी वाटचाल हे वारकरी कसे पूर्ण करतात बरे? त्यांच्या पावलांना शक्ती देतो नामस्मरणाचा आवाज. वारीमध्ये अभंगाचं खूप महत्व आहे, पण अभंग म्हणजे फक्त गाणी नव्हे, ते भक्त आणि देवामधला संवाद आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि अनेक संतांनी लिहिलेले हे शब्द आजही लाखो लोकांच्या ओठावर आहेत. कारण त्यामध्ये फक्त देव नाही, त्यामध्ये माणसांचं आयुष्य आहे. दुःखात आधार, अडचणीत धीर आणि चांगलं जगण्याची प्रेरणा. वारीचा रात्रीचा मुक्काम असतो, पाय थकलेले असतात, पण जेव्हा पुन्हा टाळ मृदुंगाचा आवाज सुरू होतो तेव्हा जाणवतं हा प्रवास फक्त शरीराचा नाही, मनाचाही आहे. वारीमध्ये लाखो लोक चालत असतात, पण ही वारी फक्त चालणाऱ्या लोकांमुळे पूर्ण होत नाही. या प्रवासामागे अनेक असे हात असतात जे स्वतः वारकरी नसले तरी वारीची सेवा करत असतात. कोणी तहानलेल्या व्यक्तीला पाणी देतं, कोणी प्रेमाने जेवण वाढतं, कोणी थकलेल्या पावलांना थोडा आधार देतं. ही मदत कदाचित छोट्या स्वरूपाची असेल किंवा वाटू शकते, पण त्या क्षणी ती कोणासाठी तरी खूप मोठी सेवा असते. म्हणूनच वारकरी परंपरेत एक सुंदर विचार आहे, सेवा हीच भक्ती, सेवा हाच परमोद्धार. कारण कधी कधी देव मंदिरात नाही तर दुसऱ्यासाठी पुढे केलेल्या मदतीच्या हातात भेटतो. शेकडो वर्षांचा इतिहास असलेली ही वारी आजही तितक्या श्रद्धेने सुरू आहे. काळ बदलला, जीवनशैली बदलली, लोकांची कामं सुद्धा बदलली, जगण्याची पद्धत बदलली, पण काही गोष्टी अशा असतात ज्या काळानुसार कधीच बदलत नाहीत. त्या प्रत्येक पिढीला नव्याने जोडतात. आज वारीमध्ये आपल्याला आजोबा आजींसोबत चालणारी नातवंडही दिसतात. एकाच रस्त्यावर अनेक पिढ्या एकत्र चालत दिसतात. कुणी ही परंपरा घरातून घेऊन आला आहे, कुणी अनुभवातून जोडलेला आहे आणि कुणी पहिल्यांदाच या वातावरणामध्ये प्रभावित झाला आहे. कदाचित हीच वारीची सुंदरता आहे. ती फक्त भूतकाळाची आठवण नाही, ती आजही जगली जाणारी परंपरा आहे. प्रत्येकाची वारी वेगळी असते. कुणी हजारो पावलं चालत पंढरपूरला पोहोचतं आणि कुणी आपल्या आयुष्याच्या प्रवासात श्रद्धेला सोबत घेऊन चालतं. माझ्यासाठी ही वारी ही फक्त महाराष्ट्राची एक परंपरा नाही, ती माझ्या आयुष्याचा एक भाग आहे. मी एका वारकरी कुटुंबात जन्माला आली. माझ्या कुटुंबात अनेक पिढ्यापासून ही परंपरा जपली गेली आहे. लहानपणापासून विठ्ठल भक्ती, एकादशी आणि तुळशीच्या माळेशी माझं नातं जोडलेलं आहे. आज माझं आयुष्य महाराष्ट्रापासून दूर आहे. मी परदेशात राहते. माझं शिक्षण विज्ञान क्षेत्रात झालेलं आहे. विज्ञान म्हणण्यापेक्षा आधुनिक विज्ञान म्हटलं तर जास्त योग्य राहील. संशोधन आणि आधुनिक जगाचा मी एक भाग आहे. पण काही नाती अशी असतात जी अंतरामुळे कधीच कमी होत नाही. आजही माझ्या दिवसाची सुरुवात देवाच्या स्मरणाने होते. आजही मी एकादशीचा उपवास करते. आजही माझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे. मी पारंपरिक कपडे घातले असोत किंवा आधुनिक जीवन जगत असो, ही माळ माझ्यासोबत कायम असते. कारण माझ्यासाठी ही फक्त एक धार्मिक चिन्ह नाही, ती आहे माझ्या कुटुंबाची आठवण, माझ्या संस्काराची ओळख आणि माझ्या विठ्ठलाशी असलेल्या नात्याची एक खूण. कदाचित मी दरवर्षी प्रत्यक्ष वारीमध्ये चालू शकत नाही, पण मला एक गोष्ट जाणवते, काही प्रवास पायाने नाही, मनाने केले जातात. कारण आळंदीपासून पंढरपूर पर्यंतचा हा प्रवास फक्त एका अंतराचा प्रवास नाही. हा प्रवास आहे संतांच्या विचारांचा, पिढ्यानपिढ्या जपलेल्या संस्कारांचा आणि लाखो लोकांच्या मनात जिवंत असलेल्या श्रद्धेचा. या प्रवासात कुणी देवाला भेटायला निघतं, कुणी स्वतःला शोधायला आणि कुणी फक्त त्या वातावरणात काहीतरी सुंदर अनुभवायला निघतं. पण शेवटी प्रत्येकाच्या मनात एकच भावना राहते, आपल्या मुळांशी जोडलेलं राहणं, दुसऱ्यासाठी प्रेम ठेवणं आणि आयुष्यात एखाद्या मोठ्या विश्वासाशी जोडलेलं असणं. म्हणूनच वारी आजही चालत आहे,
आणि ती कायम चालत राहील. कारण ती फक्त एक परंपरा नाही, ती एक भावना आहे. ती त्या प्रत्येक पावलात आहे जे श्रद्धेने पुढे पडत चाललेलं आहे. ती त्या प्रत्येक हातात आहे जो दुसऱ्याला मदतीसाठी पुढे येतोय. आणि ती त्या प्रत्येक नावात आहे जो लाखो लोक प्रेमाने घेतात. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम.